तर आता आपण या मुलाखत सत्राची सुरुवात करूया. मी रासेयोची स्वयंसेविका अनुष्का बनसोड हिला मंचावरती बोलवते. नमस्कार. आजच्या NSS विंटर कॅम्पच्या उद्घाटन समारंभात आपणा सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत. या वर्षीची कॅम्पची थीम आहे शाश्वत विकास. मग शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय? तर शाश्वत विकास म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या गरजा भागवण्याची क्षमता धोक्यात न आणता वर्तमान काळातील गरजा पूर्ण करणारा विकास होय, ज्यात आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांमध्ये संतुलन साधले जाते, जेणेकरून नैसर्गिक संसाधनांचा वापर जपून करता येईल आणि पुढील पिढ्यांसाठीही ते उपलब्ध राहतील. तर याच थीमला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे समाजसुधारक आणि पर्यावरण रक्षणासाठी ओळखले जाणारे आदर्श असे व्यक्ती, ज्यांना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच वनभूषण पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे, ज्यांनी त्या काळात एमकॉम पर्यंत उच्च शिक्षण घेऊनही शहरात नोकरी करण्याऐवजी आपल्या दुर्गम आदिवासी भागाच्या विकासाचा ध्यास घेतला. जलयोद्धा म्हणून ज्यांना ओळखले जाते, ज्यांनी लोकसहभागातून 700हून अधिक बंधारे बांधले आणि 1100 एकरपेक्षा जास्त ओसाड माळरानावर वनसंवर्धन करून बारीपाडा गावाचा चेहरा मोहरा बदलला. ज्यांनी गेल्या 32 वर्षात ओसाड आणि पाणी टंचाई असलेल्या बारीपाडा गावाचे नंदनवन केले, ज्यांच्या नेतृत्वाखाली गावाने जलसंधारण आणि वनसंवर्धनात जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली बारीपाडा गावाने जगातील 78 देशांमध्ये चांगलं गाव कसं असावं याविषयी झालेल्या तज्ञांच्या सर्वेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ज्यांनी वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून जल, जंगल, जमीन, जन आणि जनावर या पंचसूत्रीवर आधारित कार्याचा प्रसार केला आहे. आज आपण त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत. तर एका जोरदार ताण्याने स्वागत करूया पद्मश्री चैत्राम पवार यांचं. नमस्कार सर. मी रासेयो तर्फे आपल्या हिवाळी शिबिरात आपले खूप खूप स्वागत करते. तर सर, मी तुम्हाला चैत्राम सर बोलायला आवडेल की चैत्रामजी बोलायला आवडेल? चैत्रामजी बोलावं, सर बसले समोर. नक्कीच. तर सर, सर्वप्रथम आम्हाला थोडक्यात तुमच्या जीवन प्रवासाबद्दल ऐकायला फारच आवडेल. आधी तर मी आयोजक आणि सगळ्या कॉलेजचं मनापासून खूप खूप आभार मानेल. इथं जी प्रदर्शने लावलेली हे सगळे क्रांतिकारक जे ते कुठेही इतिहासामध्ये त्याची नोंद नाही. जनजाती समाजामध्ये आपल्या स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांचं इतिहासात चुकून नसेल काय माहीत नाही, स्थान मिळालं नाही. आणि ते ह्या कॉलेजने जे काढलेले प्रदर्शन सगळे ते सगळ्या देशाच्या समोर जावं हा एक खूप चांगला उपक्रम मला वाटतं माझ्या या प्रवासामध्ये पहिल्यांदा मला बघायला मिळाला. त्यामुळे आयोजकांचं मी आभार मानेल. मी ज्या परिसरातनं येतो तो पूर्ण आदिवासी बेल्ट आहे. म्हणजे तिथल्या समस्या वेगळ्या आहेत, तिथल्या सगळ्या गरजा वेगळ्या आहेत. अशा ठिकाणी आम्ही राहतो. आमचं गाव म्हणजे 35 वर्षापूर्वीचं की जिथं कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, म्हणजे गावामध्ये रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळे तिथली शिक्षण व्यवस्था कोलमडीत होती, तिथलं आरोग्याची सुविधा नाही, तिथं कुठल्याही प्रकारचं शेतीमध्ये विकासात्मक नाही, किंवा आपण म्हणे की पाणी, जंगल ह्या सगळ्या समस्या होत्या. हे असंच चाललं तर आपण म्हणतो की आपण 21व्या शतकात आहोत. पण ह्या सगळ्या सर्वसामान्य समाजाने राष्ट्राच्या विकासामध्ये कधीतरी आलं पाहिजे हे मनात यायचं, पण त्याला दिशा नव्हती. का आमच्याकडे सगळं दुष्काळी परिसर तो आणि गुजरात महाराष्ट्र सीमेवरचा भाग. आम्ही एक 5000 रोपं लागवड करून कामाला सुरुवात केली, पण त्याला पुढे दिशा नव्हती आणि दिशा नसल्यामुळे काम थांबलं.
त्या काळामध्ये वनवासी कलाश्रमाचा एक कार्यकर्ता भेटला की जो संघाचा प्रचारक आहे आणि त्याचे संपर्क आल्यानंतर आम्हाला कल्याश्रम संघ माहीत नव्हता, पण राष्ट्रासाठी काम करणार असं कुठलं तरी संघटन आहे, त्याचे हे कार्यकर्ते 89ला ते पहिल्यांदा आम्हाला भेटले आणि ज्या परिचय झाला लक्षात आलं की ते कुठेतरी डॉक्टर आनंद फाटक आहेत, पण ते MD झालेले आहेत, MD मेडिसिन 1989 आणि एका झोपडीतून राहिले ते छोट्या गावामध्ये की कुठली सुविधा नाही, म्हणजे प्यायला पाणी नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. अशा ठिकाणी आल्यानंतर आम्हाला वाटलं की यांचं इथं येण्याचा उद्देश काय, यांचं काय स्वार्थ आहे, यांना पैसा कमवायचा आहे का, राजकारणात यायचं काहीतरी उद्देश असेल. पण लक्षात आलं की कोणीतरी एवढं लांबून येतं आहे आणि ह्या सगळ्या आदिवासी बांधवांनी स्वतःच्या पायात उभं राहावं असा प्रयत्न करतोय, तर आपण काय याच्यात सहभाग घेऊ नये असून आमची 91ला जी पहिली भेट झाली ते माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट आणि तिथून या कामाला सुरुवात. ओके, नक्कीच. तर आपण ऐकलंच की सर अगदी खेडेगावात त्यांनी कसं बाहेर M.Com पर्यंतचं शिक्षण घेऊन सुद्धा तिकडे नोकरी न करता आपल्या गावाचा कसा विकास करावा याकडे त्यांनी लक्ष दिलं. तर सर आपल्या गावात तेव्हा सर्वात मोठी समस्या नेमकी कोणती होती? पाणी, जंगल, रोजगार की स्थलांतर? ह्या सगळ्यात 5 बिंदू होते. आपण ज्याला म्हणतो जंगल, जल, जमीन, जल आणि पशुधन, हे 5 विस्कळीत होते. पण कामाला सुरुवात कुठनं करायची हा प्रश्न होता. मग आम्ही आमच्या शेजारचं जे वनक्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात तोडलं जात होतं, हे आपण सांभाळू शकतो का असा आम्ही प्रयत्न केला, पण आम्हाला त्याच्यात यश मिळत नव्हतं, कारण आमचं छोटं गाव पण संघटित नव्हतं. आपण म्हणतो ना, जोपर्यंत आपण संघटित होते तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. मग गावाला आम्ही संघटित करायचा प्रयत्न केला, पण व्यसनाचं प्रमाण खूप होतं, विशेष म्हणजे दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी होती. तर गावाला एकत्र कसं करावं, तर त्यावेळेस रामायणची सिरियल चालली होती टीव्हीला. तर आम्ही विचार केला की एक सिरियल आपण गावात दाखवू शकतो का, पण आमच्याकडे टीव्ही नव्हता, गावात कोणाकडे टीव्ही नाही आणि गावात यायला रस्ता पण नाही, 4 किलोमीटर आम्हाला पायी यायला लागायचं. आत्ता पण आमच्याकडे महाराष्ट्र शासनाची बस येत नाही, आम्ही 4 किलोमीटर पायी चालतो. मग अशा वेळेस आम्ही वनवासी कलाश्रमाशी संपर्क केला आणि कलाश्रम केंद्रावर एक टीव्ही होता, कलर टीव्ही, तो आम्ही लाकडी दांडीला कापडामध्ये बांधून डोली करून गावात आणला आणि रामायणचे सिरियल दाखवायचे मग सुरू केलं. तर महिलांमध्ये आवाज की आपण या टीव्हीची पूजा करायची, आधी आरती करायची, मग टीव्ही सुरू करायचा. तर पहिला 2 दिवसात हा प्रयोग झाला. तिसऱ्या दिवशी जाणवलं की पिण्याची खूप गर्दी होते, कारण एका टीव्ही समोर 800 ते 1000 लोक बसलेले असायचे. तर त्यांना आवाज पण नीट जात नव्हता, चित्र दिसत नव्हतं. मग पिणाऱ्यांना सगळ्यांना टीव्हीच्या समोर बसवायचं. लक्षात आलं की ते नुसते गोंधळ घालायचे, ते झोपलेले असायचे, सकाळी उठून घरी जायचे. हे संघटन करण्यासाठी असे वेगवेगळे तंत्र वापरलेत आणि गावाला आम्ही संघटित केलं. गाव एकत्र आल्यानंतर पहिला प्रयोग काय केला आम्ही की गावाच्या शेजारचं जे जंगल आहे ते क्षेत्रफळ माहीत नव्हतं, नंतर कळालं. तर आम्ही गावाचा वॉचमॅन नियुक्त केला 1991 मध्ये. म्हणजे त्यावेळेस गावामध्ये पोटभर अन्न नव्हतं, सगळं दुष्काळ भाग. जर स्वतःला पोटभर अन्न नाही तरी आपण वॉचमॅनला काय देऊ शकतो का असा विचार पुढे आला. आम्ही 1 वर्ष वॉचमॅन नियुक्त केला, गावातला वॉचमॅन. सरकारकडनं मदत घ्यायची नाही असं ठरलंय. तो वॉचमॅनच कापून विकायला लागला. तो का विकतो याचा अंदाज घेतला, त्याला आपण मानधनच देत नाही. मग आम्ही प्रत्येक घरातनं 7 किलो धान्य जमवायला सुरुवात केली. आता 7 किलो धान्य जमवल्यावर तरी तो वॉचमॅन जो ना, आपण आता जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत म्हणतो ना, तसं आम्ही दर 11 महिन्यात म्हणजे दरवर्षी नवीन वॉचमॅन नियुक्त करायचा. असे नियम केले. त्या नियमांमध्ये मुख्य झाड तोडताना कुठे सापडला तर 1051 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, डोक्यावर जो मुळे आणेल त्याला 500 रुपये दंड आणि जो पकडून देईल त्याला 500 रुपये बक्षीस. असे नियम केले. महिलांमधनं आवाज आला की आम्ही वृक्षतोड थांबवली, पण चूल कशी पेटवायची. मग आम्ही आता जे आपण उज्ज्वला गॅस योजना ऐकतो, आम्ही 22 वर्षापूर्वी गावात एक योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात आम्ही LPG गॅस पोहोचवला. पण तो हांडा भरायला पैसे नाहीत. मग आणखी पर्याय काय करता येईल. मग IIT पवईशी संपर्क केला आम्ही आणि आम्ही सोलर कुकर आणला गावात. आमचा मूळ उद्देश सुद्धा की वृक्षतोड थांबली पाहिजे. सोलर कुकरमध्ये काय अडचण आली तर बॉईल करता येतं, फोडणी देता येते. गावातल्या महिलांनी तो पण तक्रार केली
मग आम्ही शेवटी UNDPशी संपर्क केला आणि स्मोकलेस चूल आणली. म्हणजे बारीपाड्यामध्ये 4 प्रकारच्या चुल्या आपण वापरतो: लाकडावरची चूल, LPG गॅस, सोलर कुकर आणि स्मोकलेस चूल. त्याचा मूळ उद्देश होता की वृक्षतोड थांबली पाहिजे, असे नियम केलेत आणि आम्ही वन संवर्धन हे चांगल्या पद्धतीने गेली 35 वर्षापासून आपण सातत्याने करतो. याच्यामध्ये सरकारकडनं कुठल्याही पैशांची मागणी न करता गाव संघटित झालं आणि 1100 एकरचं जंगल हे उभं आहे. वा. सर, तुम्ही आता बोलताना बोलले की आज सुद्धा तुमच्या गावामध्ये बस पोहोचू शकत नाही, तर तुमच्या मार्फत काही प्रयत्न सुरू आहे का या बाबतीत? आपण असं म्हणतो की कमीत कमी सरकारच्या योजना घ्यायच्या आणि जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवायचा. टप्प्याटप्प्याने सगळं होत गेलं. 2014 मध्ये आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड बारीपाड्यात पोहोचले. त्यांनी एक कार्यक्रम बघून आणि त्यांनी म्हटलं की गावाला काय काय पाहिजे आम्ही देतो. मग शबरी विकास महामंडळामधनं गाड्या पाहिजेत का काय सगळं त्यांनी दिलं आणि त्यांचे अधिकारी यायला लागलेत नंतर की तुम्हाला मंत्री महोदयांनी सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. त्यावेळेस त्यांना आम्ही एक पत्र लिहून दिलं होतं की आम्हाला तुम्ही आलात एवढंच भरपूर कुठली योजना मिळायची त्यावेळेस आम्ही घेऊ. आणि गावकऱ्यांनीच ठरवलं की गावामध्ये 2 ॲटो आहेत. आमचं छोटं गाव आहे, म्हणजे 1000 वस्तीचा पाडाच येतो. ग्रामपंचायतचं गाव मोठं आहे की ज्याची लोकसंख्या 7000 पर्यंत आहे. तो पाडा निश्चित केल्यामुळे आम्ही असा विचार केला की गावात जी बस येईल त्याच्यात 2-3 प्रवासी असतील आणि शेवटी सरकारचाच खर्च होणार, पेट्रोल डिझेल, त्या ड्रायव्हर कंडक्टरची व्यवस्था असा काही विषय येणार. तेव्हा आम्ही लिहून दिले की आम्हाला बस नको आहे, गावामध्ये 2 ॲटो आहेत त्यांना पण रोजगार मिळाला पाहिजे. आणि 50 नंतर डॉक्टर म्हणतात की तुम्ही 5 किलोमीटर पायी चाला, की लोकांना सवय ना आधीपासून. तर आपण ते विचार करून ती रायटिंग मध्ये दिले की आम्हाला बस नको. वा, खूपच फारच छान. आज इथे गावातील गावकरी सुद्धा उपस्थित आहेत, आपले स्वयंसेवक सुद्धा उपस्थित आहेत. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आपण नक्की घेऊच, मुलाखतीच्या शेवटी घेऊच आपण. ओके. तर सर, तुम्ही लोकसहभागातून ओसाड गावाचा कायापालट करून बारीपाडा पॅटर्न देशासमोर आणलात. मग सुरुवातीला लोकांचा विश्वास जिंकताना तुमच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट कोणती होती? अडचणी येत असतात, अडचणी मोजत बसलो तर काम पुढे होणार नाही. पण तरी 1-2 उदाहरण सांगता येतील की 1100 एकरचं जे वन आहे ते एवढं दाट उभं राहिलंय की सूर्यप्रकाश नीट खाली येत नाही, एवढं ते दाट झालेलं आहे. त्याचा आपण बॉटॅनिकल सर्वे केला, 435 प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. हे सांभाळणं एक मोठा प्रश्न होता. त्यात खूपदा मारामाऱ्या झाल्या का आमच्या गावाच्या शेजारी जवळपास 25-30 पाडे की ते वृक्षतोडीसाठी तिकडे यायचे. त्यांच्याशी विरोध करताना मारामारीपर्यंत सगळं गाव पोहोचलं. पण याला आपण सातत्य ठेवलं आणि गावाला संघटित करून ठेवलं. म्हणजे आपण एक आपला हे ना ब्रीद आहे की प्रवास केला तर संपर्क वाढतो आणि संपर्क केला तर संघटित होतो. तर ते संघटन बांधून ठेवलं. पण अडचणी अशा आल्यात की एकदा आम्हाला 2003 मध्ये इंटरनॅशनल फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट हा रोम स्थित संस्थेचा पुरस्कार मिळाला. त्याचं वितरण बँकॉकमध्ये होतं आणि तो पुरस्कार घेऊन आल्यावर गावकऱ्यांनी एक 7 किलोमीटर मिरवणूक काढली, वाजत गाजत गावापर्यंत आणलं आणि 4-5 दिवसात विषय सुरू झाला की पैसा कुठे आहे. आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा होता, त्या पुरस्कारामध्ये पैसा नव्हताच. त्यांचं म्हणणं तुम्हाला भारत सरकार मदत करेल, पण गावकऱ्यांना कसं समजत नाही. त्यांचं म्हणणं की चैत्रांनी परस्पर बँकेत पैसे ठेवलेच ते आपल्याला दिलेच नाही. मग आम्ही थोडं चिंतन केलं की 1 वर्ष झालं गाव संघटित व्हायला ते, आणि मग याच्या पुढे काय केलं पाहिजे. तर त्यानंतर आम्ही कुठेही सन्मान असेल, सत्कार असेल तर ग्राम समितीला बरोबर न्यायचं आणि त्या समितीने 4-5 वेळा प्रवास केला. त्यांच्या लक्षात आलं की पुरस्कार म्हणजे काय, तर एक शॉल, श्रीफळ, एक 5-6 हजाराचा चेक असतो, तो प्रवासात खर्च होतो. आम्ही मुंबईच्या एका कार्यक्रमात गेलो. तर मुंबई सेकंदावर आहे ना, तिथं कोणी कोणासाठी वेळ देत नाही का थांबत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर गावकऱ्यांनी विचारलं की आपल्याला जेवायला कोण वाढणार, आपली निवास व्यवस्था कोण करणार. म्हटलं बघूया काय होतं का ते. त्यांनी हात जोडले तर नाही की याच्या पुढे पुरस्कारात सन्मान घ्यायला तू जात जा, आम्ही गाव सांभाळ. म्हणजे पारदर्शकता जे आहे ना हे आणायचा प्रयत्न केला. तरी गावाला जवळपास 35 पुरस्कार मिळाले. त्या पुरस्काराची सगळी रक्कम आम्ही ग्राम समितीमध्ये वर्ग करतो. मग त्यातनं आमचे छोटं गाव आहे, विद्यार्थ्यांना दप्तर असेल, त्यांचा ॲडमिशनचा विषय असेल,
निवासाला येणाऱ्यांची व्यवस्था असेल याच्यावर तो सगळा पैसा खर्च करतो. त्यामुळे पुरस्काराची रक्कम सगळ्यांच्या समोर ठेवली की पारदर्शकता येते. त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी हा सगळा विषय केल्यामुळे जो संघर्ष करावा लागला तो हळूहळू कमी होत गेला. नक्कीच. सर, आपण जे काम उभं केलं त्यामागे आपली एक ओढ तत्वज्ञान काय आहे, म्हणजे थोडक्यात या मागचा विचार एक म्हणजे कसं मला म्हणजे तुम्ही शाश्वत विकास यावरच तुमचं कार्य आहे अख्खं, आणि यामागचा मग तुमचा विचार काय एका ओळीमध्ये तुम्ही कसा व्यक्त करायला याला? नाही, आता कसं आहे, आपण ज्या गावात बसलोय हे सदन गाव आहे. हा. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण सदन आहे आणि पुणे जिल्ह्यातले सगळे सक्षम गाव आहेत. पण आम्ही असं म्हणतो की विकास म्हणजे नेमकं काय, विकास कशाला म्हणायचं? कारण विकासाच्या प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे आणि प्रत्येक जण पुढे जातोय, म्हणजे अपेक्षा वाढत चालल्या आहेत. कुणी असं म्हणत नाही की मला आता इथं थांबायचं आहे. म्हणजे विकास करताना असा एखादा सेंटर पॉईंट शोधून आपण थांबू शकतो का? कदाचित हा पूर्ण जगाचा प्रश्न असेल की विकास म्हणजे ज्याच्याकडे 2 BHKचं घर आहे त्याला 3 BHK पाहिजे, ज्याच्याकडे नवीन बाईक आली त्याला आणखी नवीन वेगळी पहिली बाईक पाहिजे. अशा सगळ्या स्पर्धा चालल्या आहेत सगळ्या. आणि या स्पर्धेमध्ये थांबायचं कुठं हा प्रश्न येतो. म्हणून आम्ही म्हणतो की एका ओळीत म्हणायचं म्हटलं तर भोजनाची थाळी शुद्ध पाहिजे, ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणू, परंपरागत म्हणू. शुद्ध ऑक्सिजन पाहिजे आणि शांत झोप आली पाहिजे. कारण हे जे वाढत चाललंय सगळे वाढत चाललंय, कोणी विचारच करत नाही का आपण या ठिकाणी थांबावं असं. मला असं वाटतं त्यामुळे आम्ही शाश्वत विकास म्हणजे काय की जे आपल्या अवतीभोवती संसाधनं उपलब्ध आहेत, म्हणजे जंगल, जल, जमीन, जन आणि गो आधारित शेती. आपल्याला ह्या गोष्टी कुठूनही आयात करायची गरज नाही, आपल्यापाशी अवेलेबल आहेत. याचा योग्य वापर करून पुढच्या पिढीसाठी म्हणजे काय की संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण हे तिन्ही बिंदू पण आपण जोडू शकतो का. जर आपल्याला पुढचे 50 वर्षाचा विचार करायचा असेल तर ज्या ठिकाणी आपण शेती विकसित झालो म्हणतो त्या ठिकाणी जमिनीची प्रति उत्पादन क्षमता कमी होत चाललेली आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्या मागे आहेत. पण आम्ही विकास म्हणजे काय तर आम्हाला स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून पुढे चालता येईल का आणि त्याच्यात पण आपल्या गरजा कमी करणं. म्हणजे आम्ही बारीपाड्यामध्ये कोणी बाजारात धान्य विकत आणत नाही. आमच्या प्रत्येकाच्या शेतात छोटे छोटे किचन गार्डन, ज्याला किचन गार्डन म्हणतात, भाजीपाल्याचे प्लॉट आहेत. खूप मोठे नव्हे पण वर्षभर प्रत्येकाला भाजीपोळी स्वतःच्या घरात आहे. त्यामुळे विकासाचं मॉडेल करताना आपण जे छोटी गाव आहेत, जे विस्थापित गाव आहेत, यांना स्थिर करण्यासाठी ही पद्धत अवलंबली तर यातनं खूप काय मिळू शकतं. वा, म्हणजे नक्कीच. आता मी जे स्टार्टिंगला शाश्वत विकासाची जी डेफिनेशन सांगितली, आता ChatGPT अशी रटलेली अशी होती, पण आता सरांनी जे वाक्य बोललं की आपल्या जेवणाची थाळी शुद्ध हवी, अजून सर पुढचं 2 वाक्य. ऑक्सिजन पण पाहिजे, हा, झोप आली पाहिजे. हा. तर मला वाटतं शाश्वत विकासाचं जे मूळ अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, सरांची ओढ नक्कीच मी ना सर लिहून ठेवणार आहे, नोट करणार आहे, आणि ChatGPT वाली व्याख्या न वापरता मी डायरेक्ट हे वाक्य बोलेल, जेणेकरून सामान्य व्यक्तीला सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे समजेल. तर सर, आपल्याला पद्मश्री पुरस्कार हा भारतातील खूप मोठा सिव्हिलियन अवॉर्ड मिळाला आहे, सन्मानित तुम्ही झाला आहात त्याच्याने. मग इतका प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळाल्यावरही आपण जमिनीवर पाय ठेवून काम कसं चालू ठेवलं? खरं तर पुरस्कारासाठी आपलं काम नाही, ज्याला पुरस्कार द्यायचा त्याने देत राहावं. आपल्याला हा जो शेवटचा माणूस म्हणतो आपण, पूर्ण देशामध्ये चर्चा असते की आदिवासींना विकासाच्या दारीत आणलं पाहिजे. मी असं म्हणतो की ह्या समाजाला विकासात आणायचं की आपण त्या विकास धारेमध्ये जायचं. म्हणजे आपली परंपरा, आपली संस्कृती सगळं आपल्या ग्रामीण भागात बघायला मिळतं. जेवढं आपण विकासाच्या दिशेनं चाललो तेवढ्या आपल्या परंपरा विसरत चाललो. पण आम्ही म्हणतो की विकास करताना अस्मिता आणि अस्तित्व हे सांभाळून विकास करायचा आपल्याला. त्यामुळे त्याशिवाय ते होणार, त्याला दिशा निश्चित मिळणार नाही. ते विकासाच्या नावाखाली आपण भरकट चाललो की काय असं होऊ शकतं. त्यामुळे पुरस्कारासाठी आपलं हे काम नव्हे, तरी पुरस्कार ज्याला द्यायचं ते देत असतात आणि पुरस्काराची रक्कम आम्ही समितीला वर्ग करतो. ज्यावेळेस पद्मश्री घोषित झाला त्यावेळेस डोळ्यासमोर अशी एक रील फिरली की महाराष्ट्रामध्ये पर्यावरण विषयात काम करणारे शेकडो लोक आहेत आणि आम्ही ज्या संघटनेचं काम करतो, वनवासी कल्याण आश्रम, की जे आपण इथं काही मावळ भाग असेल इथं की जिथं हा सगळा समाज असतो, तर ह्या समाजामध्ये काम करणारी वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांची रील डोळ्यासमोर फिरली
की हा पद्मश्री सन्मान आहे ना आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा आहे, पुन्हा बारीपड्याचा तो नव्हे, असं होतं आम्ही स्वीकारला. पुरस्कार होत राहणार, त्याला हे नाही, पण याच्यामुळे आपल्याला शाश्वत विकास म्हणजे काय हे मांडण्याची एक संधी मिळाली आणि ते आपण सातत्याने पुढे मांडतो. तर सर मग या शाश्वत विकासाचा आधार काय आणि त्यासमोरील आव्हाने कोणती? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाश्वत विकास म्हणजे काय की आपल्याला सतत जे मिळणार आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही जंगल, जल, जमीन, जन आणि पोषण हे टार्गेट केले. आता जंगल आम्ही असं म्हटलंय, आमच्या जंगलाची 30ने किंमत काढली तुळजापूर आणि मुंबई शाखेने. तर त्या जंगलाची किंमत किती होऊ शकते, तर साधारण ते गावाने एकत्र येऊन सरकारची मदत न घेता जे सांभाळलेली संपत्ती आहे त्याची किंमत साधारण 3000 कोटीपर्यंत जाते त्या जंगलाची किंमत. आम्ही त्यांना असं म्हटलं की कोविडमध्ये ऑक्सिजन विकत घ्यायला लागला, तो ऑक्सिजन पण त्याच्यात ऍड करा. 1100 एकरमध्ये दिवसाला मिनिटाला किती ऑक्सिजन निर्माण होतो तो पण ऍड करा. आम्ही त्यांना पुढे जाऊन असं म्हटलं की भविष्यामध्ये कार्बन उत्सर्जनचा विषय येतोय, तो भारतात येऊ पाहतोय की त्याला कसं करतात, तर तो पण विषय ऍड करा. म्हणजे विदेशात साधारणतः $2 देतात एका झाडाला, आम्ही 5000 वृक्षापासून सुरुवात केली. आता ॲव्हरेज सरासरी 80 लाखापेक्षा जास्त झाडं आम्ही वाढवली. म्हणजे $2 गुणिले 80 लाख, जे अमाऊंट येईल ती सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे. तर आमच्याकडे येताना तुम्ही नाक आणि तोंड बंद करून या, आमचं ऑक्सिजन घेऊ नका. हे शाश्वत विकास म्हणजे काय, तर हे चक्र टिकलं पाहिजे. आम्ही गावाने एकत्र येऊन, म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा रोल आहे. आमच्याकडे IITचे विद्यार्थी येतात, NSS कॅम्पचे विद्यार्थी येतात, या सगळ्यांचा उपयोग आणि गावातले लोक असे म्हणून आम्ही 700पेक्षा जास्त लूज बुल्डर बांधले, जे टॉप टू बॉटम केले. त्याच्यात माती अडवली गेली, जी माती तयार व्हायला हजारो वर्ष लागतात, ती माती अडवली, पाण्याचा स्पीड कमी झाला आणि त्याच्यावर तिथल्या पाण्याची लेवल वरती आली. म्हणजे आम्हाला वनसंवर्धन बरोबर जलसंवर्धन, आणि त्यात मॅडम बारीपाड्यात जवळपास 15 वर्षापूर्वी येऊन गेल्या. एक जलतज्ञ आहेत आपले डॉक्टर माधवराव चितळे, त्यांनी बारीपाड्याला व्हिजिट केली. राजेंद्र सिंह ते पण येऊन गेलेत. जंगल आणि जल याचं व्यवस्थापन कसं करावं आणि सरकारची कमीत कमी मदत आणि गावाचा सहभाग जास्त, यातनं ते डेव्हलप झालं. त्यामुळे आमच्याकडे पाण्याची लेवल आता दुष्काळी भाग आहे, तरी पण आता पावसाळ्यामध्ये ओव्हरफ्लो असतात विहिरी आणि उन्हाळ्यात 15-20 फूट खाली जातात. तेव्हा हा सगळा मायग्रेशन होणारा समाज जो होता ना तो गावात थांबला. म्हणजे आपण विस्थापन पण 99% थांबवलंय. तर रोजगार निर्माण करता येईल का. तेव्हा वनाचं व्हॅल्युएशन करताना आम्ही केंद्र सरकारची एक योजना घेतली, ज्याला आपण म्हणतो वन धन विकास केंद्र. वन उपज जे असेल ते संकलित करणं, प्रोसेस करणं आणि मार्केटिंग करणं. तर खूपदा काय होतं की आदिवासी लोकांना कर्ज दिलं ना की ते बुडीत वसूल होत नाही, असं सरकारची पण मानसिकता आहे. आम्ही 5 लाख रुपये कर्ज घेतलं आदल्या वर्षी, ते आम्ही वर्षभरात परत केलं. तर अधिकाऱ्यांना वाटलं की हे गाव काहीतरी चांगलं काम करतं. दुसऱ्या वर्षी आम्हाला 10 लाख रुपये कर्ज दिलं, ते पण आम्ही परत केलं. आम्हाला गेल्या वर्षी 1 कोटी रुपये दिले. मग त्यातनं आमच्याकडे मोहाचं झाड, जे मोहाचं झाड माहिती असते बऱ्याच जणांना, मोहाच्या फुलांपासून दारू बनवली जाते. पण आम्हाला महाराष्ट्र शासनाने मदत केली आणि आम्ही त्याचा एक बिझनेस प्लॅन केला. आमच्या जंगलामध्ये 4435 मोहाचे झाड आहेत की ज्याचं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त आहे. जंगलाला आग लागू नये म्हणून आम्ही प्रत्येक झाडाला नेट बांधतो आणि नेटमध्ये जी फुलं असतात ती सोलर ड्रायमध्ये ड्राय करायची. आणि जसे द्राक्षाचे मनुके आहेत तसे आम्ही मोहाच्या फुलांचे मनुके देशी गायच्या घीमध्ये फ्राय केले. आमच्याकडे जर्सी वगैरे कुठलीही गाय नाही, देशी गाय पूर्णपणे टाकली. आम्ही दुधासाठी गाय पाळत नाही, त्या गोऱ्याचा वापर शेतासाठी करायचा. तेव्हा आमच्याकडची शेती 100% बैलांवर राहते. त्यामुळे त्याच्या तुपामध्ये मोहाची फुलं फ्राय केल्यानंतर ते आम्ही 1200 रुपये किलोने विकतोय. त्यानंतर आम्ही मोहाच्या फुलांपासून चॉकलेट बनवले. ते एका चॉकलेटची किंमत 20 रुपये ठेवली. त्यानंतर मोहा फुलांपासून जशी दारू बनते तशी वाईन बनवले. आम्ही एका कंपनीशी MOU केलं आणि 700 ml ला 4000 रुपये प्राइस ठेवली. हे झालं फुलांपासनं. मग त्याची दुसरी बाजू, त्याला खूप फळं येतात, त्या फळांवर शेकडो पक्षी जगतात आणि ते बी खाली पडल्यानंतर ते उचलून आम्ही क्रश करतो आणि त्या क्रश केलं त्या पेंडीमध्ये टार्च आहे, त्या पेंडीचा वापर आम्ही जो स्मोकलेस चुला वापरतो त्याच्यात ब्रिकेट बनवून ते वापरतो. पण ते तेल आम्ही खायला वापरतो, ते विदाउट फिल्टरचं आहे. तुमच्या दृष्टीने ते खराब आहे, नॉन एडिबल आहे, पण आम्ही ते वर्षानुवर्ष खातोय, वापरतो. ते फिल्टर पण नाही ना.
मग त्याला 100 रुपये किलो पण कोणी घेत नाही. त्याला आम्ही व्यवस्थितपणे पॅकिंग केलं आणि 1800 रुपये किलोने विकतो. त्यानंतर त्या तेलामध्ये खाली गाळस असतो, हा. वरचं पातळ तेल भोजनासाठी वापरायचं. ते लॅबवाल्यांचं म्हणणं की हे खराब तेल आहे. त्यांना आम्ही असं म्हटलं की जो गाळस असतो ना, आम्ही हिवाळ्यामध्ये हातपायाला मॉइश्चर म्हणून वापरतो व्यासलेस म्हणून. त्याच्यात त्याने थोडा सेंट घातला आणि 30 ग्रॅमची किंमत 500 रुपये ठेवली. त्यानंतर मनमोहक नावाचा आंघोळीचा साबण बनवलाय, त्याची किंमत 180 रुपये ठेवली. मग आम्ही सहज बसून त्या झाडाचं व्हॅल्यू काढायचा प्रयत्न केला एका झाडाचं, तर कमीत कमी 1 लाख रुपये सहज मिळतात 2 महिन्यामध्ये, पाऊस पडो अगर ना पडो. म्हणजे 4435 गुणिले 1 लाख हे आमचं फिक्स उत्पादन. तर याच्यावर आधारित नाही. आणि त्याचं नीट व्हॅल्युएशन केलं तर एका झाडाची किंमत ही 4 लाखापर्यंत जाऊ शकते. व्हॅल्युएशन मध्ये वनाबरोबर आपण ह्या गोष्टी जोडायचा प्रयत्न. तर सर्वांनी सुरुवातीला सांगितलं की त्यांनी 1100 एकर मध्ये झाडे लावली. म्हणजे अर्थातच त्यांनी एक मिनी अमेझॉन इथे आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध करून दिलं, नाही का? अमेझॉनला जगाची फुफ्फुसे बोललं जातं, तर सरांनी ते मिनी अमेझॉन इथेच आपल्यासाठी तयार करून दिला. तर एकदा जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. सर, तर रोजगाराच्या बाबतीत तुम्ही आता बोललात, तर ते जे तुम्ही बोललात तर ते शेतीवर डिपेंडेंट आहे सगळ्या गोष्टी. तर शेतीला सोडून इतर कुठल्या याच्यात तुम्ही रोजगार गावकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न म्हणजे केलात का काही? इतर क्षेत्रात? मोहाचं उत्पादन हा एक विषय प्रामुख्याने पुढकांच्या भागामध्ये मोहाची झाडं खूप आहेत. याला आपल्याला ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये जाऊन याला उत्पन्नाशी कसं जोडत, तसे आम्ही शेतकरी उत्पादन कंपनी पण एक स्थापन केली. पुढे जाऊन आपण 45 गावांमध्ये हे काम सुरू केलं. आता 45 गाव मिळून तसं हे 1100 एकर फक्त बारीपाड्याचं जंगल, तसं 45 गाव मिळून आपण 11,200 हेक्टर म्हणजे जवळपास 27,000 एकर क्षेत्र हे वनाचं संवर्धनासाठी घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे म्हटला ते 1100 एकरचं नव्हे, ते 27,000 एकरापर्यंत पोहोचलं. याच्यामध्ये जसं इकडं पण इंद्रायणी तांदूळ होतो, आमच्याकडे मी असं म्हणतो की आमच्याकडच्या इंद्रायणीला खूप सेंट आहे. त्यामुळे त्याला मार्केट लिंक करण्यासाठी आम्ही शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली. 1016 शेतकरी, पण तो छोटा शेतकरी ज्याच्याकडे 2 एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे त्याला आपण टार्गेट केलं, कारण त्याला आपण शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर त्याला आपण याच्यात घेतलंय आणि त्याचा इंद्रायणी तांदूळ आम्ही जवळपास 5-6 जिल्ह्यांमध्ये आता मार्केटला पोहोचवलंय. त्याला जोडून तिथलं जे ऑर्गॅनिक मिलेट्सचा एक विषय, सरकारने जी घोषणा केली होती की मिलेट्स डे साजरा करू, पण आम्ही ते प्रत्यक्षात करतोय. आणि मी जे मोहाचे जे उत्पादनं म्हटलेत ना, हे शबरी नॅचरल ब्रँड केलं आहे. तुम्ही आत्ताही मोबाईलवर गेला तर शबरी नॅचरलवर तुम्हाला सगळी उत्पादनं दिसतील. तर याच्यामध्ये आपण इंद्रायणी तांदूळ 300 रुपये किलोने ठेवला आहे आणि मिलेट्समध्ये भगरची वरईची ती पण 300 रुपये किलोने ठेवलेली आहे. तर तुम्ही घरबसल्या बुक करू शकता. तुम्ही इथं घेतलं की ते आमच्या गावाला मिळणार ते. त्यामुळे रोजगार यातनं खूप मोठ्या प्रमाणात कसं विकसित करता असा एक प्रयत्न चाललाय. आणि हे 45 गावांचं जे क्लस्टर आहे, म्हणजे मोदीजीने जे घोषणा केली ना 2047, तर ह्याच्यामध्ये विकासामध्ये हा समाज पण मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे म्हणून आम्ही काही गावांचा मायक्रो प्लॅन केला. त्या गावाने एकत्र बसून आम्ही आता 11,200 हेक्टरमध्ये, जसं बारीपाड्याने 25 हेक्टर बॉटॅनिकल गार्डनचा प्रस्ताव केला. म्हणजे आम्ही वनौषध नर्सरी प्रत्येक गावात करणार आहोत. प्रत्येक गावात साधारणतः 2.5 एकर जमीन ही त्यासाठी निश्चित केले, त्याचे प्लॅन पण केलेले. आणि खाली त्या प्लॅनच्या खाली सगळ्या सरपंचांनी असं लिहिलं टीप की सरकारने आम्हाला एवढी मदत केली या प्रोजेक्टसाठी, तर पुढचे 20 ते 25 वर्ष आम्ही शासनाकडे काही मागणार नाही. मला वाटतं शाश्वत मुद्द्यातलं आहे, शाश्वत विकासाचं पाडू शकतं. असं एक काय म्हणतो आपण म्हणतो ना की सोच बदलो बाकी सब बदल जायला, विचार बदलायची गरज आहे आणि विचार बदलत आपण पोहोचतो. नक्कीच. तर सर, सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये कचरा व्यवस्थापन, पाणी, ऊर्जा बचत यापैकी कॉलेज किंवा वस्तीने सुरुवात कुठून करावी? कचरा व्यवस्थापन, पाणी आणि ऊर्जा बचत सुरुवात नेमकी कुठून करावी? मला असं वाटतं की प्रत्येक गावाची भौगोलिक स्थिती वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणच्या गरजा वेगळ्या आहेत. आता इथं सगळीकडे पाणीच आहे, तर इथं पाण्यावर काम करायची गरज पडणार नाही. पण इथं कचरा विषय येऊन पुढे येऊ शकतं का? गावाचं संघटन कसं आहे की राजकारणासाठी लोक एकत्र येतात. इलेक्शन झालं की गावात 2 भाग असतात. आम्ही आमचे छोटे छोटे गाव, आम्ही राजकारण विरहित आहोत.
आमच्या गावामध्ये आतापर्यंत बिनविरोध चाललंय सगळं. अरे हा. वा. पण ते फोकसमध्ये ना आम्हाला तो विषय आपल्या जायचं पण नाही. पण राजकारण संपलं की मग कधी कधी राजकारणात दोन भाग असतील, मग ते जंगलावर संताप काढायचा का, जंगल तोड करायचा, असे वेगळे गट पडतात ना. त्यामुळे आपण म्हणतो ना की संघटित राहून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आपण असं म्हणतोय की रोजगार आणि हा सगळा मुद्दा जोडताना जसं प्रत्येक जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्र आहे बरोबर, तसं आपल्या काही कार्यकर्त्यांनी केंद्रस्थानी केंद्र सरकारकडे वनांचल विज्ञान केंद्र व्हावेत असा एक प्रस्ताव ठेवला होता. आणि केंद्र सरकारने म्हणजे केंद्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे की केंद्र सरकारने देशभरासाठी 6 वनांचल विज्ञान केंद्र मंजूर केले आणि त्यापैकी एक बारीपाड्यात येते म्हणजे, आणि ते सगळं कॅम्पाशी निगडीत आहे. त्यामुळे राज्य सरकारवर किंवा केंद्र सरकारचा बोज नाही. तर ते प्रत्यक्ष आपल्या या गेल्या महिन्याच्या 27 तारखेपासून ती सुरुवात झालेली आहे. तर म्हणजे शून्यातनं आपण वनांचल विज्ञान केंद्र पण जाऊ शकतो. त्याचं सगळं प्लॅन करणं, त्याच्यात वनाचा डेव्हलपमेंट करणं आणि स्थानिक संसाधनांवर आधारित रोजगार निर्मिती, म्हणजे भविष्यामध्ये तरुणांना पण त्याला कसं आपण जोडून ठेवू, असा एक व्यापक विचार आपण करतो. ओके. तर सर तुम्ही बोललात की प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. मग गावात मतभेद किंवा गटबाजी असेल तरी तुम्ही मग सामूहिक काम सुरू कसं ठेवायचं मग या परिस्थितीमध्ये? नाही, आम्ही नेहमी सहली काढतो दरवर्षी आणि त्या सहलीमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे एक जीप आली गावात की पुढच्या सीटवर पटकन बसतं कोणी, मागे कोणी बसायला तयार नाही. आमचा नियम असा आहे की जो पुढच्या सीटवर आहे ना त्याने सगळ्यांना चहा पाजायचा, त्याच्याबरोबर मागच्या सीटवर येतात. छोट्या छोट्या गोष्टी की जे संघटनसाठी महत्वाच्या आहेत. आम्ही संघटन टिकाव म्हणून पुरस्काराची सगळी रक्कम गावाला वर्ग करतो. गावामध्ये राहायचं असेल तर संपर्क ठेवला पाहिजे प्रत्येकाचे, आणि संपर्क ठेवला की बरेच प्रश्न सुटतात. त्यामुळे पारदर्शकता हा जो शब्द आहे ना हा सगळ्या बाबतीत लागू पडतो की आपण म्हणजे कधी कधी ना एखादा छोटा कार्यक्रम असतो आणि प्रमुख पाहुण्यांना आपण घरात जेवायला वाढतो, बाकी जण ओट्यावर असतात, बाकी मंडपाखाली असतात. त्या मंडपातल्या लोकांना वाटतं की घरात काहीतरी वेगळं मेनू आहे की काय, हा समज गैरसमज होतो ना. त्यावर पारदर्शकता सगळ्या बाबतीत कशी ठेवता येईल याच्यावर आपण जास्त जोर देतो. ओके. तर ग्रामीण भागातील नागरिकांना शहराचे एक वेगळंच आकर्षण असते. तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय या कारणाने ग्रामीण भागातून शहरी भागात होणाऱ्या स्थलांतरावर आपण काय उपाय सुचवाल? आणि आम्ही असं होतं की जे स्थानिक संसाधने आहेत ना हे विकसित करणं, म्हणजे जंगल, जल, जमीन हे 3 महत्वाचे मुद्दे असे आहेत की याच्याशिवाय माणूस जगूच शकणार नाही. कोविडमध्ये बऱ्याच लोकांच्या लक्षात आलंय की बघा काय काय प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे विस्थापन हा सगळ्यांचा प्रश्न आहे. म्हणजे छोट्या गावातला माणूस शहरात येतो आणि शहरातला विदेशात जातो, ते आवश्यक पण आहे. आपण सगळंच थांबू शकत नाही, पण स्थानिक संसाधनांवर रोजगार निर्मिती असं आपण एक क्लस्टरमध्ये जे काम सुरू केलंय. आता आपण हे जे काम आहे ना हे 7 राज्यांमध्ये आपलं चाललंय, म्हणजे ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान याची व्याप्ती वाढत चालली. योजक नावाचं एक संघटन आहे, त्यांनी प्रेरणा प्रवास म्हणजे हे 5 बिंदू आहेत याची खूप मोठी गरज आहे भविष्यामध्ये जगाला. जग कदाचित यू टर्न घेईल, म्हणजे हळूहळू जगाला आपल्याला वाटेल की ग्रामीण भागाकडे आता मोठ्या संख्येने युवक पण यायला लागलेत. त्यामुळे याला सातत्य ठेवणारे असे काही मॉडेल तयार करू शकतो का की जेणेकरून युवक पण त्याच्याकडे आकर्षित होतील. तर याला आपण थोडा प्रयत्न करतोय. ओके. तर सर यानंतर आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. तर यामध्ये तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर अगदी एका वाक्यात द्यायचंय, अगदी थोडक्यात एका वाक्यात. तर माझा पहिला प्रश्न आहे, शाश्वत विकास म्हणजे काय? एका वाक्यात. नाही परीक्षा नाही. विकासाच्या व्याख्या प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळ्या आहेत. आम्ही विकास, शाश्वत विकास म्हणजे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन याचं नीट संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण करून आपल्या गरजा कमी करून हे कसं चालवू शकू. मला वाटतं हे का लाईनीत त्याचा होऊ शकतो की स्थानिक संसाधन. लोकसहभाग टिकवण्याचा नंबर 1 नियम कोणता? लोकसहभाग टिकवण्याचा नंबर 1 नियम कोणता? पारदर्शकता. हा. निसर्गासाठीची सर्वात स्वस्त पण प्रभावी कृती कोणती? प्रत्येकाने निसर्ग हा खूप व्यापक शब्द आहे, मोठा शब्द आहे. निसर्गामधले 5 बिंदू आपण टार्गेट केले, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन.
याचं संवर्धन करणं हीच काळाची गरज आहे आणि याच्याशिवाय आपण जगू नाही शकणार. हे तेवढंच नाही, म्हणजे भविष्यामध्ये जसं आता कार्बन क्रेडिटचा विषय येतो तसा जल क्रेडिटचा विषय येऊ शकतो, सगळ्या बाबतीत होणार आहे ते. त्यामुळे ही स्थानिक संसाधनं सांभाळणं ही काळाची खूप मोठी गरज आहे. ओके. तरुणांनी लगेच सुरू करू शकणारी एक सवय. ते आपण पंचपरिवर्तनातले सगळे चार्ट लावलेत, यापैकी कुठला तरी एक परिवर्तन भागामध्ये आपण लगेच सहभागी होऊ शकतो. बर. गावांनी टाळावी अशी सर्वात मोठी चूक. राजकारणानंतर एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी. वाव. सर्वात महत्त्वाचा मुद्दा सरांनी बोलला आहे. नक्कीच. तर पवार सर, SP कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि परिसरातील नागरिकांना आपण कॉल टू ऍक्शन म्हणून काय सांगाल? मी म्हणेन की आपण सगळे विद्यार्थी आहात, मी पण विद्यार्थी, म्हणजे मी सकाळी ज्यावेळेस गाडीत बसलो सर मला मुरे सर स्वतः रिसिव्ह करायला आले होते आणि मी 5 मिनिटं लेट तयार झालो. सरांसोबत बसलो, एक शांत बसलो, माझ्या तोंडातनं शब्द निघत नव्हता, कारण माझं हे भाग्याचा दिवस आहे. कशा टीमसोबत मला बोलायला पण संधी मिळते आणि खूप काही शिकायला मिळतं. मी ऐकत होतो सरांचे सगळं म्हणजे काय चाललं ते. तर माणूस आयुष्यभर शिकत असतो, पण आपण ह्या सगळ्या गोष्टी करताना प्रत्यक्ष म्हणजे लेक्चर देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतनं आपण काय करू शकतो. कारण आपण प्रत्येकजण गावात नाही थांबू शकणार आणि आपल्याला गावात थांबायची गरज नाही, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागेल. त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी आयुष्यातले किती दिवस देऊ शकतो. मी असं म्हणेन की आपण प्रत्येकाने आपण देशाचा अभ्यास करावा, देशभर प्रवास करावा, आपला समाज कसा जगतो, देशातल्या समस्या काय आहेत, त्यातनं एखादी समस्या निश्चित करून ते आपण टार्गेट करू शकतो का. नक्कीच. तर आपण यानंतर आपल्या स्वयंसेवकांकडून तसेच गावकरी इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडून प्रश्न घेऊया. पण तत्पूर्वी सर, तुम्हाला असं काही मुद्दा किंवा असा कुठला किस्सा आहे का जे तुम्हाला सांगावं वाटेल आणि मुलाखतीत अजून झालेला नाही पण तुम्हाला ते सांगायला आवडेल असा काही? असाच एक विषय घेऊन UNDPचा ग्रुप बारीपाड्यामध्ये 2014ला पोहोचला आणि त्यांनी गावात आल्यानंतर ते म्हणले की अरे काय तुम्ही लोकांना फसवतायत, इथं झोपड्या आहेत सगळ्या आणि म्हणतात विकास विकास. आता झोपड्यात आहेत, आमच्या झोपड्यात अजून पण झोपड्या आहेत आमच्या, पण ते झोपडीची दिशा दरवर्षी बदलू शकतो, तेच मटेरियल वापरायचं. RCC घर असेल तर तोडून फेकायला लागतं ना, झोपडी दरवर्षी आपण दुरुस्त करू शकतो, त्याला वेगळं मटेरियल पण लागत नाही. तर ते गावकरी बोलायला लागले थोडं, आमचा आदिवासी समाज सगळा कमी बोलतो, कमी संसाधनांमध्ये राहतो, कपडे कमी आहेत, ते सगळे, पण त्याच्यात तो समाधानी आहे. तर ते म्हटले की साहेब आमच्या घरी चला, की आमच्याकडे स्वतःची बैलजोडे, आम्हाला पेट्रोल डिझेलवर आधारित राहायला लागत नाही. पेट्रोलच्या किमती डिझेलच्या किमती किती वाढत आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्याकडे प्रत्येकाकडे 2 गायी आहेत की ज्याचं दूध आम्ही आमच्या गावात कुपोषित बालक नाही, घरात लहान मुलं असतील तर दूध मुलांसाठी घ्यायचं, बाकी चहा कोरा, चहा ही आमची सवय नाही, सकाळी उठलं की न्यारी करतो आम्ही. ते म्हणे नोट करा, आमच्याकडे सरासरी 5 एकर जमीन, वृक्षतोड करून शेती करणार शून्य, कारण एकदम दाट जंगल उभं राहिलं. तर ते म्हटले की तुमचं वर्किंग कॅपिटल काय आहे. तर 2014मध्ये बारीपाड्यामध्ये फक्त 4 अकाउंट होते, त्यात ते अकाउंट बॅलन्स बिलकुल नाही. तर तुमच्या गरजा कशा भागवता. तर एक शेतकरी म्हटला की आम्ही मोहाची फुलं आहेत ना ती विकतो आणि त्यातनं पैसा मिळतो, त्यातनं आमचं भागतं. दुसरा म्हटलं की आमच्याकडे शेळीपालन, प्रत्येक घरात शेळीपालन जे असे फॉर्म नाहीत, पण 10-12 शेळ्या प्रत्येक कुटुंबाकडे आहेत. मोठी अडचण असली की शेळी विकायची. एक म्हटलं की आमच्याकडे ATM आहे. ते म्हणे दाखवा कुठे ATM आहे. तर आमच्याकडे देशी कोंबडीचे आहे, ते घराघरात आहे, 20, 25, 30 कोंबड्या प्रत्येक कुटुंबाकडे आहेत. केव्हाही पकडा 500 रुपये सहज मिळतात. म्हणजे त्यांनी गावात असा राऊंड मारला तर सध्या 4000 कोंबड्या भरल्या, म्हणजे 4000 गुणिले 500 म्हणजे 10-12 लाख रुपये विदाउट लॉकरचे बाहेर आहेत आमचे बँक बॅलन्स. तेव्हा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की सोच बदल बाकी सब बदल का. तर स्थानिक संसाधनांवर आधारित विकास हे अशा पद्धतीने आहे का. आमचे छोटे छोटे गाव, आमच्याकडे कॅश क्रॉप नाही, असे बागायत क्षेत्र बिलकुल नाही, पण वर्षभर धान्य विकत आणायची गरज नाही. म्हणजे त्याच्यात तांदूळ, ज्वारी, नागली, मिलेटचे काही प्रकार आहेत, भाज्यांचं. मला वाटतं हे शाश्वत विकासामधल्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा बिंदू परत रिपीट करावा असं वाटलं. नक्कीच.
तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो सर, माझं नाव सार्थक विजय मिश्रा. माझा प्रश्न असा होता की तुम्ही मगाशी म्हणल्या तुमच्या गावामध्ये प्रत्येकाकडे वाड्या आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक पालेभाज्या वगैरे ते उगवले जाते. तर मग आता जे बंदरं डुकरं गाईढोरं वगैरे येतात तर त्याच्यापासून तुम्ही संरक्षण कसे करता? आमच्या गावामध्ये कधी वेळ मिळाला तर नक्कीच या तुम्ही. 340 गायींची संख्या आहे. जवळपास 700 शेळ्या आहेत. तर प्रत्येकाच्या शेळ्या आणि गायी बांधलेल्या असतात. असं मोकाट जनावर तुम्हाला एक पण दिसणार नाही. कोविडने ते मास्क लावायला शिकवलं ना, ते आमची पूर्वीची पद्धत आहे. शेळीच्या तोंडाला मास्क बांधायचा, कापडी त्याला 2 छिद्र केले, शेळी चालली शेतात. कोणाच्या शेतात गेली तरी ते नुकसान करत नाही. आपल्या आपल्या शेतात गेली की कुंटी मारायची, बांधायची, ते मास्क काढायची, चलते. तर ही पूर्वीची पद्धत आहे. आणि वन आमच्याकडे वन बिलकुल नव्हतं. हे जे जंगल आम्ही 11,200 एकर डेव्हलप करतोय ना, हे मानव निर्मित आहे. तर आमच्याकडे जंगली जनावरांचा तेवढा त्रास नाही. पण बिबट्या गावामध्ये म्हणजे जंगलात आहेत. पण आमची बकरी उचलली की ते त्याला दिली असं समजतो आम्ही. काही सरकारकडे भरपाई मागत नाही, कारण ते त्याला पण आपण दिलं पाहिजे ना. त्यामुळे आपल्याला काय म्हणजे की सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे, तर आपण छोट्या छोट्या गोष्टी त्यासाठी दिल्या पाहिजे. बंदर डुकरं नाही, ते नाहीत आमच्याकडे. माकडं आहेत पण त्यांना जंगलात आता काय, आमच्या मी म्हटलं ना, आमच्याकडचं जे जंगल आहे ना ते देशी, म्हणजे आपण ना की देशी वृक्ष आहेत. त्यांना जंगलात जर खायला मिळालं ते गावात तर येतच नाही ना. आम्ही जंगलाचा सर्वे केला, त्याच्यामध्ये 35 प्रकारचे कंद आहेत. म्हणजे माझा एक बिंदू सुटला त्यातलं वनभाजी महोत्सव आम्ही घेतो. बारी पाड्यावर दोघांनी PhD केली, कॅनडा आणि जर्मनी. कॅनडातला विद्यार्थी होता, त्याच्या लक्षात आलं की आदिवासी महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे. आणि त्यात आम्ही वनभाजी स्पर्धा सुरू केली 2003ला. आता 21 वर्षे पूर्ण झाली. 60 गावातून 620 महिलांनी भाग घेतला. ज्या भगिनीने क्रमांक घेतला तिने 250 भाज्या आणल्या होत्या एका ताटामध्ये. हे परंपरागत ज्ञान आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो विकासामध्ये सामुदायिक वन अधिकार 2006, पेसा कानून आणि बायोडायव्हर्सिटी, हे 3 कानून जर आपण नीट अभ्यासले तर यातनं खूप काय मिळू शकते. त्यामुळे याच्यात 35 प्रकारचे कंद ते डुकरांना जंगलात पण मिळतात ना. त्याला जंगलात मिळतात, तो कशाला येईल शेतात. त्यामुळे हे सगळी रचना जे आपण विस्कळीत केले ते आपल्याला परत निर्माण करायला लागेल. चैत्रामजी, तुम्ही आता बोललात की बिबट्यांमुळे वगैरे बकऱ्या तुमच्या गेल्या की तुम्ही सरकारकडून भरपाई नाही मागत. तर मग तो पर्सनली त्या व्यक्तीला तर त्याचा खूप नुकसान झालं असेल त्याच्यामुळे, मग त्याची भरपाई नेमकं कोण करतं? नाही, आपण म्हणतो ना की सोच बदलो बाकी सब बदल जाईल. तो जंगलात राहतो, जंगलात जाताना पकडले त्याला आपण कोणाकडे मागायचं. ते लोकांना सवय, म्हणजे कमीत कमी गरजामध्ये राहिलो ना तर 7 शेळ्यांमधनं एक बिबट्याने उचलले, फरक काय पडतो. मानसिकता जी ना ती तशी पाहिजे. नमस्कार. मी 2 प्रश्नांवर आपलं विचार आणि मार्गदर्शन जाणून घेऊ इच्छितो. एक म्हणजे आपण जे म्हटलं की दृष्टिकोन, ही दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आता शेतकऱ्याच्या बाबतीत जर बघितलं तर एखादा शेतकरी हा कितीतरी विकसित झाला, म्हणजे स्वतःच्या दृष्टिकोनातून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे विकसित झाला, तरी इथलं शासन, इथली प्रशासन किंवा इथला समाज हा त्याला नेहमी कमी लेखतो. आणि विशेषतः एका शेतकरी बापालाच वाटत नाही की आपली मुलगी ही शेतकऱ्याच्या घरात जावी, आणि एका शेतकरी कोणत्याच मुलीला वाटत नाही की आपला नवरा शेतकरी असावा. ही वास्तविकता आहे. तर माझा प्रश्न असा आहे की दृष्टिकोन हा शेतकरी स्वतःच बदलेल, परंतु समाजाचा दृष्टिकोन कसा बदलेल, कारण त्याचा परिणाम त्या शेतकऱ्यावर वैयक्तिक जीवनावर होतो. हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की तुम्ही जे नियम लादले वेगवेगळ्या गावांमध्ये, म्हणजे जो वृक्ष तोडेल त्याला वेगळा दंड, असे जे काही नियम लागले, तर आता प्रत्येक नियमाचं पालन करण्यामागे काहीतरी असतं. म्हणजे कुठेतरी कायद्याची भीती असते. जसं की जिथं कायद्याची भीती असते त्याला आपण कायदेशीर अधिसत्ता म्हणतो, आणि जिथं की एखाद्या चांगल्या व्यक्तीचं प्रभुत्व असतं त्याला आपण दिव्य अलैंगिक अधिसत्ता म्हणतो. तर तिथं अशी कोणती प्रेरणा होती की ज्यामुळे लोक नियमांचे पालन करत होते? पहिला जो प्रश्न ना, आमच्याकडे जसं महिला पुरुष समानता आहे ना, तर आम्ही अजून ह्या स्टेजला नाही की पुढे जाऊन एखाद्या शेतकरी, आमची शेतीचे ते जे विस्थापित होणारं गाव होतं
म्हणजे एखादं गाव विस्थापित त्याला आम्ही थांबायचं शिकवलं, थांबताबरोबर त्याला शेतीमध्ये जोडायचा प्रयत्न केला आणि विचारधारा कुठली आपण रुजवतो त्याच्यावर पण आमचं छोटंसं गाव आहे, पण तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहिती असेल तर त्या छोट्याशा गावामध्ये एक प्रचारक निघालेला. आम्ही वनवासी कलाश्रमला 3 युवक तिथनं पूर्ण वेळ कार्य करते. म्हणजे वैचारिक दिशा बदलली ना, हे प्रश्न खूप कमी येतात. हे सगळं स्पर्धा जी शहरामध्ये हे सगळे चालले. तुमचा पहिला प्रश्न असं मला वाटतं तो. दुसऱ्या प्रश्नामध्ये आम्ही जे नियमावली केले ना, ते नियमावली कुठल्या डिक्शनरीमधून आणलेली नाही. हे गाव एकत्र बसलं आणि गावाला वाटलं की आपण सोलर कुकर वापरू शकतो का, गावाला वाटलं की आपण वन वृक्ष तोडताना कोणी गेलं तर त्याला दंड करेल. हे गावाने तयार केलेली नियमावली आणि ती गावकरी पाळतायत आणि ह्या नियमावलीवर आधारित आम्हाला तो 78 देशांमधनं जो पुरस्कार मिळाला, तो ह्या नियमांवर आधारित आम्ही त्याचं ॲप्लिकेशन केलं होतं आणि त्यात तो पुरस्कार मिळाला. म्हणजे गावाने ठरवलं सगळं होतं, आपण बाहेरून कोणी लादलेलं नाही त्याच्यात, जे काय ते गाव. एक शेवटचा विचारतो, जेव्हा तुम्ही राष्ट्रपतींकडे पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले होते, म्हणजे तर तेव्हा मी तुमचा तो एक फोटो बघितलेला, म्हणजे ती गोष्ट मला खूप आवडली की तुमचा ड्रेस एकदम साधा होता जो की तुम्ही दररोज वापरता. परंतु हल्ली कसं आहे की भौतिक बाबींवरून एखाद्या व्यक्तीचं ठरवलं जातं की हा व्यक्ती किती प्रभावी, म्हणजे एखादा BMW मधून आला, एखादा हेलिकॉप्टर मधून आला तर तो जास्त हुशार किंवा जास्त महान असं मानलं जातं. परंतु तुमची साधी राहणीमानामध्ये नेमकी कोणती प्रेरणा वगैरे होती आणि तुम्ही काय सांगाल यावर? नाही, याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन मी म्हटलं 5 परिवर्तनातले जे 5 बिंदू लावलेत नाही, यांच्यात गेलात की तुम्ही कुणाच तरी जाऊन टच होणार. आणि शेवटी आपण जगताना आपल्या गरजा आपण ठरवायच्या आहेत. गरजा कशा ठरवायच्या आपल्यावर ना, आपण किती संसाधनांचा वापर करतो. आम्ही आमच्या कमीत कमी संसाधनांमध्ये जगायचा प्रयत्न केला. ते पुरस्कार घेताना आम्ही गावातल्या 32 लोकांना नेलं होतं. त्यात अजून आमच्या गावामध्ये 3-4 कुटुंब दारू बनवणार आहेत, काही महिला पण होत्या. आम्ही तिकडनं येताना दिल्ली ते सुरत विमानाचा प्रवास आखला. डोक्यावर गासोडं, सीट कोणत्याही सीटवर कुठल्याही सीटवर बसून गेलेल्या महिला, त्यांना मग कोणतरी आम्ही सांगितलं. एक बॅटरी चार्ज करायचा आम्ही तो प्रयत्न केला. कोणी कसं फिरावं तर प्रत्येकावर आम्ही असं वाटतं की पद्मश्री मिळाला म्हणजे आम्ही खूप काय केलं असं नाही ना. इथे ही बसलेली सगळी टीम पद्मश्रीला काय म्हणूया की पूरकच आहे. पद्मश्री म्हणजे आम्ही मग असं म्हटलं की वनवासी कला संघाचे किंवा पर्यावरणामध्ये काम करणारे सगळेजण आपण पद्मश्रीला पूरक आहोत, पद्मश्रीच्या लेवलचेच आहोत. तर पुरस्कार मिळाला म्हणजे खूप काही वेगळं हे केलं पाहिजे असं काही नाही. पुरस्कार मिळाला म्हणजे माझ्या समोर काही 5 लोकांना मी बरोबर घेऊन जावं तर माझं साहित्य उचलायला माझी बॅग मी उचलली पाहिजे ना. तर स्वतःचं काम स्वतः करायचं. आपण मी मगाशी म्हटलं पुरस्कारासाठी आपण काम करत नाही, आपल्याला या समाजाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करता येईल. विकासाच्या 2 बाजू, एकीकडे उंच उंच वाढत चाललंय आणि एकीकडे अजून तळागाळात आहोत. पण आम्ही असं म्हणतो की जो छोटा व्यक्ती आहे ना, तो खरा सुखी आहे. सुख म्हणजे काय ते आपण म्हणतो ना की त्याच्यात ते सुखदळते. आपली मानसिकता कशी आहे त्याच्यावर. नमस्ते सर. नेटकेपणाने प्रश्न विचारा, प्रस्तावना करू नका. सर मी परभणीचा आहे, म्हणजे मराठवाड्याचा. जर पश्चिम महाराष्ट्र आणि इकडे बघतो की आपण इकडे गाव किंवा इकडे विकसित जास्त आहे. आमच्या मराठवाड्याचा मेन प्रश्न आहे की पाणी, तिथे पाण्यामुळे, आणि मेन प्रश्न आहे की तिथं स्थलांतर. तिकडे सगळे मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्र कामाला येतात. तर आणि दुसरं तुम्ही सांगितलं की अगोदर तुमचं गाव होतं की दारू येते, गटबाजी आणि काय बस येत नाही तुमच्या. तर सर आता मला असं वाटतं की मी 21व्या काळात नाही तर अगोदरच्याच काळात जगतो. आमच्या गावात पण आता हे प्रॉब्लेम आहे, हे सिच्युएशन आहे. तर याला कसं टॅकल करायचं आणि काय म्हणतात ते संघटन, गावाला संघटन. मला प्रश्न आहे की आता गावाला संघटन ते तर दूर राहिलं, मी माझ्या पप्पाला संघटन करू शकत नाही. मेन सांगायचं ते म्हणतात की नोकरी कर, 40,000 50,000 नोकरी कर. मला पण सर वेगळं करायचं काहीतरी. पण आता आपण घरच्याला संघटन करू शकत नाही तर दुसऱ्याला तर संघटन करा, हे एक. आणि हे माझा प्रश्न आहे. पहिली गोष्ट, आता तुझ्याकडे मी परभणीला खूपदा आमचा प्रवास असतो. परभणी नांदेडकडे किनवटमध्ये पण काम चाललंय. संघटन ठेवायचं असेल तर एक सूत्र आहे त्याचं की प्रवास केला तर संपर्क वाढतो आणि संपर्क केला तर संघटन. आपल्याला हे 1 वर्ष काम करून चालणार नाही, हे सातत्याने करायला लागेल. आणि आपल्याला स्वतःच त्याच्यात काम करताना पारदर्शकता पण ठेवावी लागेल की मी कशा, म्हणजे आम्ही बारीपड्यामध्ये 60 जणांचा एक बचत गट बनवला होता. तर 60 जण आम्ही 10 रुपये वर्गणी करायचो दर महिन्याला. आणि मी नेमका M.Com.च्या शेवटच्या वर्षाला होतो. लोकांचं म्हणणं होतं की तुला नोकरीसाठी पैसे कमी पडतील म्हणून तू हे 10-10 रुपये जमा करतोय.
मग मी ज्यांनी आरोप केला त्याच्या हातात पैसे ठेवले, माझ्याकडे फक्त रजिस्टर ठेवला. ही पारदर्शकता आपल्याला आणायला लागेल. माझं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं होतं, मी तिकडे गेलो नाही कारण मला डॉक्टर आनंद फाटक सारखे माणसं भेटले. तर या समाजामध्ये चांगले काम करणारे खूप माणसं आहेत, त्यांचा संपर्क आला की आपण त्याच्यात जाऊ शकतो. इथले प्रश्न वेगळे असतील, म्हणजे आता तुम्ही सगळे सर्वे करायला जाणार आहात. मला वाटतं एक सर्वेमध्ये एक प्रश्न पण विचारला पाहिजे की प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर किती कर्ज आहे. ज्या ज्या ठिकाणी बागायत क्षेत्र जास्त आहे, म्हणजे माफ करा, ज्या ठिकाणी केळी, ऊस, कापूस अशी पिकं आहेत नाही, कॅश क्रॉप मध्ये पैसा देणारी पिकं आहेत, तेव्हा ह्या पिकांची लोक लागवड करतानाच कर्ज उचलतात. आणि मग ते ऊस कारखान्याला गेला की ते आपोआप कट होतात. आणि दुसरी एक असं जाणतो की आमच्या त्या ग्रामीण भागात दुष्काळी भाग आहे, पण एखादा राजकीय नेता आला आणि बैठक म्हटली की एक 100 लोक जमतात. कारण प्रत्येक जण तुम्हाला गव्हाला पाणी द्यायचं, शेतात काही ना काही काम असतं. जिकडं बागायत आहेत तिकडचे लोक बऱ्यापैकी रिकामे असतात. एखादा राजकीय नेता आला आवाज दिला तर 1000 लोक सहज जमतात. हा फरक पण आपल्याला दिसतो. तर सर्वेमध्ये अनेक गोष्टी येतात, प्रत्येक ठिकाणची स्थिती वेगळी आहे. परभणीकडचा जो दुष्काळ भाग आहे त्या हिंगोलीमध्ये पण आमचं तिकडे काम चाललंय. तर आपल्याला पाण्यावर काम करायचं असेल तर वन संवर्धन केलं पाहिजे. शेती विकसित करायचं असेल तर जंगल जल ह्या दोन्ही गोष्टी संवर्धित केल्या पाहिजे. आणि जंगल असेल तर जल आहे, जंगल जल असेल तर शेती, आणि जंगल जल शेती असेल तर माणूस. माणसाला भविष्यात सुखी जगायचं असेल तर आपल्याला ह्या 5 बिंदूवर काम करावंच लागणार. धन्यवाद सर. सर तुमचं आधी पारगावच्या वतीनं आभार मानतो. आमच्या गावात पद्मश्री पुरस्कार प्राप्त सर परशुराम महाविद्यालय यांच्या सहकार्यामुळं, त्यांच्या विनंतीमुळे सर तुम्ही आलात आणि तुमचं योग्य मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळतं आहे. माझा प्रश्न प्रथमतः आमच्याशी निगडीतच आहे सर. पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की तुम्ही म्हटले पश्चिम महाराष्ट्रातले बरीचशी गावं आणि विकसित आणि लोक विकसित असतात, त्याचबरोबर सर आम्ही तेवढे कर्जबाजारी पण असतो. दिसताना आम्ही किती टाकाटक दिसलो तरी कर्ज पण तेवढीच असतात. तुमच्याकडं साधी राहणीमान असलं तरी सुख आणि समाधान खूप असतं. सर माझा साधा प्रश्न असा होता की तुम्ही मगाशी सांगितलं की आमच्या गावात राजकारणाचं प्रमाण किंवा निवडणुका गेल्या 35 वर्षात बिनविरोध झाला. माझा तुम्हाला वैयक्तिक असा प्रश्न आहे की तुम्ही एवढं काम करताना स्वतः कितीदा एखाद्या निवडणूक प्रक्रियेत स्वतः उतरलात आणि कुठली कुठली पदं तुम्ही आत्तापर्यंत स्वतः स्वराज्य संस्थेतली उपभोगली? मी राजकारणात कधी गेलोच नाही, म्हणजे मी ग्रामपंचायतचा सदस्य पण नाही झालो कधी. मला राजकारणामध्ये 4 पंचवार्षिकला विनंती केली भाजपाकडनं पण, आणि म्हणजे फायनली तालुक्यातले लोक एकत्र जमले ते बिनविरोध पण काढायला तयार होते. बारामतीचा ग्रुप पण त्या सुनंदा पवार वहिनी बारेपाड्यात येऊन गेल्या, त्यांचा पण आग्रह होता की राष्ट्रवादीकडनं तुम्ही यावेळेस. पण मी कुठल्याही आम्ही म्हटलं की ते काम तुमचं आहे, तुम्ही करा, आम्हाला आमचं काम करू द्या. तेव्हा सगळ्या पक्षांमध्ये मला 2016 ते 18 मी केंद्राची उच्चस्तरीय सल्लागार समिती वन पर्यावरण व वातावरण मंत्रालय भारत सरकार याचा 2 वर्ष सदस्य होतो. आत्ता महाराष्ट्र शासनामध्ये वन्यजीव विकास महामंडळ जे त्याचा मी काही सदस्य आहे. ते सरकारने बोलवलं तर जायचं काम करायचं आपण, पण राजकारणापासून मी खूप लांब आहोत. पण आम्ही असं होतं की आमच्या गावामध्ये सगळ्या पक्षाचे नेते येतात. वनभाजी महोत्सव एक फेमस तिथला विषय. राष्ट्रवादी, काँग्रेस, BJP. आम्ही काय केलं की आम्ही काही मागितलं नाही सरकारकडे, पण कार्यक्रमाला बोलवलं वनभाजी स्पर्धेला की ते नेतेच म्हणतात काय पाहिजे बोला. म्हणजे आम्हाला पहिला सभागृह जो दिला गावाला तो काँग्रेसने दिला, दुसरा सभागृह दिला तो राष्ट्रवादीने दिला, आणि तिसरा BJPने दिला. तुमचं काम तुम्ही याच्यामधनं आम्ही 100 जणांची निवास व्यवस्था करू शकतो. देशातल्या 4 IIT विद्यार्थी बारीपाड्यात येऊन गेलेले. आणि योगायोग मला पण माझा आत्ता प्रवास दर महिन्यात 25 दिवस प्रवास असतो आणि 5 दिवस मी घरासाठी ठेवतो. 1 महिना आधी प्रवास माझा कन्फर्म असतो. मला असं वाटतं की समाज आता जे आपण राजकीयाचं चित्र बघतो की राजकारणात गेल्यानंतरच विकास होतो का? विकास म्हणजे नेमकं काय? समाजात काम करायचं असेल तर आपण वेगळ्या अँगलने करू शकतो. आपण असं रिमोट होऊ शकतो का की आपण ज्याला सांगू त्याने आपलं काम करावं. म्हणजे आम्ही सरकारकडे विषय मांडला की आम्हाला वनांचल विज्ञान केंद्र होऊ शकतं का, की सगळ्या देशाचा प्रश्न आहे, सरकारने मान्य केलं. अशा पद्धतीने पण नेटवर्क उभं राहू शकतं का? म्हणजे आता म्हणजे मी सहजगत्या
शिंदेची पण भेट घेऊ शकतो आणि फडणवीसांची पण भेट घेऊ शकतो. हे एक वेगळं नेटवर्क उभं राहिलं. आम्ही मोदीजींसोबत मला एकदा म्हणजे त्या यूट्यूबला सगळ्या क्लिप आहेत त्या तुम्ही बघू शकता. आम्ही सगळ्यांची आमचा एकच उद्देश की या सर्वसामान्य जनतेला लोकांना योजनांची पण सवय झाली. योजना किती दिवस मिळतात. म्हणजे आम्ही असं होतं की आदिवासी माणसाला आता रोबोट विकसित केला पाहिजे. डायनिंग टेबल ठेवायचा आणि त्या रोबोटने नुसतं त्या व्यक्तीने करायचं, चला पुढे, खाल्लं नाही तर अंगावर फेकेलं जाईल. किती द्यायचं किती. तेव्हा आम्ही काय केलं की योजना कमीत कमी घ्यायच्या आणि जास्तीत जास्त लोकांनी सहभाग वाढावा. म्हणजे आमच्या गावामध्ये 15 सेल्फ हेल्प ग्रुप आहेत. कुठल्याही बचत गटाने आतापर्यंत बँकेचं लोन घेतलेलं नाही. मग बचत गटाने काय काम केलं तर लहान मुलांचे लख कापणं, गावात कुपोषित बालक असं त्याला काहीतरी चांगलं अन्न पोहोचवणं, मच्छरदारचा वापर करणं, पिण्याच्या पाण्यामध्ये जीवन ड्रॉप वापरणं, फॅमिली प्लॅनिंग करणं. याला कुठे योजना लागते. योजनांमधनं आवश्यक आहे. मग रस्ता सरकारने केला पाहिजे, समाज मंदिर बांधले पाहिजे. पण गावाचं वन आहे आणि आपण म्हणते वन विभागाने सांभाळलं पाहिजे असं बिलकुल नाही ना. एखादा इलेक्ट्रिक पोल तिरपा झाला, गावकऱ्यांचं पण काम आहे ते नीट करणं. पण ही मानसिकता अशी विकसित झाली की सगळं काही सरकारने करावं. आपण हे जे 45 गावं घेतलेत म्हणजे देश राज्यात नेटवर्क आहे ना, सरकारची मदत घ्यायची पण योजनासाठी त्यांच्या मागे नाही पळायचं. त्यांनी पण आपल्याकडे यायला पाहिजे. त्यामुळे या वनांचल विज्ञान केंद्रासाठी वन विभाग आणि आदिवासी विभागाने स्वतःहून ते बारीपाड्याचं नामांकन केलं आणि ते सुरू केलं. नमस्कार सर, मी पारगाव गावात ग्रामस्थ आहे. त्याचप्रमाणे येथील पुजारी पण आहे. प्रथमतः सर तुमचं अभिनंदन पद्मश्री आपल्याला मिळाल्याबद्दल. आपण आदरणीय व्यक्तिमत्व आहात. पाठीमागं मंचाला नाव बौद्धिक विचार मंच असं दिलेलं आहे. एक थोडासा प्रश्न असा माझ्या मनात उपस्थित झाला की आपल्या गावामध्ये एस टी पण येत नाही. थोडंसं एक आदिवासी भागातलं ते गाव आहे. परंतु आपली जर मुलाखत ऐकली तर बौद्धिकता जी आहे ती इतकी परिपक्व आहे की आपल्या तुमच्या गावालाच नाही तर देशाला एक वेगळी दिशा देणार ती बौद्धिकता. तर बऱ्याच वेळा ही बौद्धिकता येते कुठून. ही बौद्धिकता बऱ्याच वेळा अनुभवातून येत असते. त्याचप्रमाणे जे वेगवेगळी व्यक्तिमत्व आपल्याला भेटतात त्यातून येत असते आणि आपल्या समोरच्या अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणीवरती आपण आपल्या विचार मंथनातून ज्या काही उपाय शोधतो त्यातून येत असतात. ह्या 3 गोष्टी सोडवून सर आपल्यामध्ये जी बौद्धिकतेची एक पातळी तयार झालेली आहे आत्ता समस्या सोडवण्याची, तर त्याचे सोर्स कोणकोणते आहेत? नाही, मी गेली 35 वर्ष सातत्याने प्रवास करतोय आणि माझा संपर्क जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वनवासी कल्याण आश्रम याच्या माध्यमातून हे सगळं उपलब्ध झालं. म्हणजे आपण कमीत कमी गरजांमध्ये कसं जगू शकतो. म्हणजे आपल्याकडे जो प्रचारक येतो, प्रचारक एक हे ना संघाचा, त्या प्रचारकाकडे काय असतं, एक बॅग असते आणि त्याच्यात त्याचं दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी. पण प्रचारक याचा अर्थ चांगल्या गोष्टींचा प्रचार करणं. पारगावमधल्या 4 चांगल्या गोष्टी बारीपाड्यात कशा देता येतील, बारीपाड्यात लागण्या ठिकाणी. तर मला वाटतं आपण शेवटी कोणाच्या संपर्कात आहोत, कोणाच्या सहवासात आहोत, त्याच्यावरनं पण ह्या गोष्टी नक्की होतात. म्हणजे याचा मला काय फायदा झाला तर मी 2009ला सार्कमध्ये हा विषय मांडायला गेलो काठमांडूमध्ये. मला केंद्राच्या ज्या समितीवर घेतलं ते ह्या चॅनलमधनंच मला जायला संधी मिळाली आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जाणं होतं. असे मी ऐकायचं काम खूप करतो, कमी बोलतो. मला बोलता येत नाही म्हणून मुलाखतीच्या रूपाने सगळ्या विषय काम करणं सोपं आहे आमच्यासाठी. हे भाषण देणं वगैरे जमत नाही. पण याचा फायदा काय झाला तर आत्ता आपण छत्तीसगडमध्ये 10 गावांना सामुदायिक वनाधिकार मिळवून दिला आहे. नांदेड परभणीच्या शेजारी नांदेडमध्ये किनवट तालुका आहे, तिथं 100 गावांना सामुदायिक वनाधिकार मिळाला आहे. इकडं नाशिक जिल्ह्यामध्ये ठाणे, म्हणजे पर्यावरणावर आधारित जीवनशैली कशी विकसित होईल यासाठी चांगल्या व्यक्तींचा संपर्क येतो. म्हणजे मला इथं बोलवलं ना, तर इथले विद्यार्थ्यांमधनं पण खूप काही शिकायला मिळतं. कारण जे प्रश्न विचारतात ना त्या प्रश्नाचं नीट उत्तर देता नाही आलं की मी संध्याकाळी झोपताना थोडं चिंतन करतो की काय चुकलं, काय जास्त बोललं गेलं. हे आत्मपरीक्षण पण करणं आणि कमीत कमी बोलणं आणि जास्तीत जास्त ऐकून घेणं अशी पण एक चांगली. पण असे खूप लोकांचा संपर्क येतो, त्यातनं बरंच काही शिकायला मिळतं आणि ते प्रत्यक्ष अनुकरण करणं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या गावात दळणवळणाची साधने काय आहेत आणि गावातील रस्ते कसले? आम्ही वनभाजी महोत्सव घेतो ना, आम्ही सरकारकडे काही मागत नाही पण वेगवेगळ्या लोकांना अध्यक्ष म्हणून बोलवतो.
त्याचा कलेक्टर दरवर्षी आमचा अध्यक्ष असतो कार्यक्रमाचा. कलेक्टर आला की छोटे छोटे खड्डे आपोआप पुरले जातात, रस्ता आपोआप चांगला होतो. आणि ते वन भाजी महोत्सवावर PhD झाल्यामुळे हा जगातला विषय झाला आहे. त्यावर म्हणजे जगभरातलं काही लोक यायला लागलेत या विषयासाठी. कारण जर्मनीमध्ये बारीपणा एक पुस्तकाचं लिखाण झालं मॅनिटोबा युनिव्हर्सिटीमध्ये, आणि कॅनडामध्ये याचा हा सगळा विषय चालला. तेव्हा योजना मागायच्या नाहीत, त्यामुळे रस्ते चांगले झालेत. आपलं काम बघून जर गावकरी 700 बांध बांधू शकतात तर कृषी आणि वन विभाग का करू शकत नाही? त्यांनी पण चेक डॅम बांधलेत ना. सरकारची योजना आपोआप आल्या आणि ते क्वालिटी पण चांगली झाली, न मागता जे येतं ना ते आपोआप शाखा. त्यामुळे बारीपाड्यातलं काम हे कुठल्याही राजकीय नेतृत्वाखाली नसल्यामुळे राजकीय कितीही भूकंप झाला आम्हाला त्याची चिंता नाही. त्यांचं काम करते. त्यामुळे हे सातत्याने 35 वर्ष चालले होते. आणि आता वनांचल विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे सगळं देशभरात जाणार आहे. एक चांगलं नेटवर्क उभं राहणार आहे. म्हणजे हे कसं वाढलं, 5 डिसेंबर 2017ला परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत बारीपाड्यात आले आणि त्यांनी म्हटलं तुम्ही एकाच गावात काम करतात, याची व्याप्ती वाढली पाहिजे. आणि मग आम्ही ते 45 गावं घेतली. म्हणजे नेटवर्क वाढत चाललं त्याचं. म्हणजे एकच गाव काम न करता आपण त्याची व्याप्ती वाढवणं आणि स्थानिक संसाधन आहेत. सरकारच्या मागे रडत नाही बसायचं, आपलं काम करायचं. सरकारमध्ये पण चांगले माणसं आहेत ना, ते त्यांचं काम करतात, ते आपोआप करत असतात. अशा याच्यातनं आपण ते सगळं. त्यामुळे दळणवळ आम्ही आमचं मार्केटचं गाव आहे 4 किलोमीटर वारसा, पायी येतो सकाळी. त्या बाजाराची टोपली डोक्यात ठेवली चालल्या महिला बाजारात गप्पा करत करत काय लागतं त्याला. त्या दळणवळणमध्ये कमीत कमी साधनांचा वापर. प्रश्न आपण थांबूया, वेळ पुढचं त्यांचं खूप शेड्यूल टाईट आहे त्या गोष्टी नंतर आपण भेटू. विचार आपण तुमच्या इथं जेव्हा माल पिकतो त्याला बाजारपेठ उपलब्ध करून दिली, त्याची तुम्ही जाहिरात कशी केली? काय काय जाहिरात कशी? तुम्ही जाहिरात कशी नाही, आम्ही जाहिरात नाही केली. आम्ही काय केलं, बारीपाड्यामध्ये जे उत्पादन आहे ना त्याचं व्हॅल्युएशनसाठी आम्ही संघरचनेत सगळं करतोय. म्हणजे शबरी विभाग जे आदिवासी विकास विभागाचा, त्याने आधी शबरी फाउंडेशनचं एक वेगळं फाउंडेशन केलं आहे. त्याची शबरी नॅचरल ब्रँड केलेला आहे. तुम्ही मोबाईलवर गेलात ना की शबरी नॅचरल ब्रँड तुम्हाला येईल. त्याच्यामध्ये बारीपाड्याचं उत्पादन तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे ते एक्सपोर्ट क्वालिटीचे आहेत, म्हणजे ते भारतात मिळणार पण नाही. 70 देशांचे ते MOU केले ट्रायफेडची, तर त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी जाणार. मला असं वाटतं की चांगली गोष्ट असेल ना ती हळू येते पुढे, पण ती शाश्वत असते पुढे. कारण मार्केटची आम्हाला चिंता नाही आणि आम्ही मार्केटसाठी पिकवतच नाही. आमचं शरीर चांगलं राहून कमीत कमी रासायनिक खतामध्ये चांगलं उत्पादन घेणं, आधी स्वतःची गरज भागवायची आणि उरलेलं विकायचं. एकदा पैसा यायला लागला की मग आम्ही पण रासायनिक सुरू करू ना. त्यामुळे ते कसं आपल्याला मंद गतीने थांबवता येईल असा प्रयत्न. धन्यवाद चैत्रामजी. खरं तर आपल्याकडून जाणून घेण्यासारखं खूप काही आहे आणि ते सगळं जाणून घेण्याकरिता अख्खा दिवस पण कमी पडेल, कारण तुमचा अनुभवच इतक्या वर्षांचा आहे. पण कार्यक्रमाचा वेळ लक्षात घेता आपल्याला कुठेतरी विराम द्यावा लागेल. चैत्रामजी, आपल्या अनुभवातून आम्हाला विचार नव्हे तर कृतीचा मार्ग मिळाला आहे. त्यामुळे मी रासेओ तर्फे आपले खूप खूप आभार मानते आणि आपण दिलेला संदेश आम्ही आमच्या कॅम्पमध्ये आणि समाजात नक्कीच कृतीत उतरवू अशी शाश्वती देते. खूप खूप धन्यवाद सर, आज आमच्याशी संवाद साधण्याबद्दल. धन्यवाद. या ठिकाणी पवार सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने उद्बोधन केलं. त्यांचा जो काही प्रोजेक्ट त्यांनी स्वतःला अंगीकारलेला आहे ते ऐकता ऐकता आपण सर्वत्र त्यांच्या गावी गेलो आहे, त्यांच्या परिसरात गेलो आहे. आणि ह्या छोट्या मुलींनी देखील चांगले प्रश्न विचारून आपल्या सर्वांना चकित केलेलं आहे असं म्हणावं लागेल. कारण बरेचसे प्रश्न आमचे सुद्धा आपल्याच्या बाहेरचे होते असे त्या मुलींनी विचारले. चांगल्या पद्धतीने ह्या कार्यक्रमाचा चालू झाला आहे. मी सार्वजनिकांना विनंती करतो की 3 वर्ष पारगाव झाल्यानंतर तुम्ही 3 वर्ष कॅम्प सरांच्या गावाकडे घ्या, जेणेकरून एक नवीन जगामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारच्या जगाची अनुभूती आपल्या मुलांना येईल, अनुभव येतील. सरांनी उपकार दिला. धन्यवाद सर. जय हिंद. मी सर्व ग्रामस्थांना, मान्यवरांना व स्वयंसेवकांना विनंती करतो त्यांनी जागेवर उभे राहावे.
आजच्या कार्यक्रमाची सांगता ही संपूर्ण वंदे मातरमने होईल. वंदे